मुंबईतील मराठी माणसांच्या हक्कांसाठी जी पहिली संघटना धावून आली ती म्हणजे शिवसेना आणि या शिवसेनेच्या माध्यमातून ठाकरे हे नाव पुढे आलं। ठाकरेंचं नाव जर पाहिलं तर संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, दिल्लीपर्यंत या ठाकरे नावाचा खरं तर गाजावाजा आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून या ठाकरेंमध्ये दोन बंधूंमध्ये दुराभाव झालेला पाहायला मिळतोय। यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खरं तर वेगवेगळे झालेले पाहायला मिळतात। मात्र आता जी सध्या राजकीय परिस्थिती आहे राज्यातली, या राजकीय परिस्थितीला पाहून दोन्ही बंधूंनी एकत्र येणं गरजेचं आहे। याची मागणी केवळ त्यांच्या पक्षातील असतील किंवा नागरिक असतील हेच नाही करत आहेत, तर आपल्या सोबत काही आपण पाहतोय मराठी सेनेचे काही कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। सर, तुमचं नाव काय सांगाल? ज्या प्रकारे आपण पाहतोय बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आपल्याला पाहायला मिळते मागे, त्या स्मृतीस्थळावरती ते दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी एक पत्रिका घेऊन आलेले आहेत आणि या पत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना एकत्र येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। सर्वप्रथम आपण त्यांची पत्रिका पाहणार आहोत। बंधू मिलन निमंत्रण असं या पत्रिकेचं नाव आहे। आपण आता ते त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। मोनिश रावळजी, जर आपण पाहतोय की सर्वांनी प्रयत्न केले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, बॅनरबाजी सुद्धा झाली। मधल्या काळामध्ये तुमचा सुद्धा बॅनर शिवसेना भवन परिसरामध्ये लागला होता। आता थेट तुम्ही पत्रिका घेऊन आलेला आहे, नेमकं कारण काय दोन बंधू एकत्र येण्याचं? मला सांगितलं, महाराष्ट्रात मराठी माणसाचं वैयक्तिकरण आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर विभाजन झालं तर सरळ फायदा आपल्या मराठी माणसाला भेटेल असेल आणि कुठेतरी नुकसानच होईल। आणि मराठी माणसाच्या सक्षमीकरणासाठी हे ठाकरे ब्रँड एकत्र येणं हे काळाची गरज आहे। म्हणून छोटा कमी प्रयत्न केलेले आहे। त्याच्या बाळासाहेबांचे जे विचार या दोघांमध्ये आहेत ते दोघांना लोकांपर्यंत पोहोचवता येतील आणि परत येणाऱ्या काळात मुंबईमध्ये मराठी माणूस चांगला करू शकतो। खरं तर आपण पाहतोय की कोणतेही कार्यक्रम किंवा कोणतेही पाऊल टाकायचं असेल तर एकट्याने ते होत नाही, त्याच्यासाठी बळ लागतं। तुमच्यासोबत किती जणांचं बळ आहे आणि नेमकं हे बळ कशा प्रकारे काम करणार आहे? माझ्यासोबत सर्वांचंच बळ आहे। माझ्या पाठीमागे बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक आहेत, जे त्यांचे विचार होते, अरे हे कधी एकत्र येणार, कोण घेणार, कोण यांच्या पाठीमागे राहणार, एक मी छोटंसं पाऊल उचललेलं आहे। बळ सर्वांचंच आहे। आणखी एवढा मोठा कार्यक्रम देणं माझ्यासाठी सामान्य माणसासाठी शक्य नाही, तरी पण एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे आणि कसं जुळून आलं ते अद्याप पण मला कळलं नाही, पण हा प्रयत्न यशस्वी होईल असं मला वाटतं। निश्चितच तुमचा प्रयत्न यशस्वी होईल तर सगळ्यांचीच इच्छा आहे। मात्र ज्या प्रकारे या प्रयत्नाला तुम्ही सुरुवात केली, ज्या वेळेला तुम्ही हे ठरवलं की मला हे करायचं, तर निश्चितच हे दोन बंधू एकत्र आणण्यामागचं कारण तुम्हाला सांगितलं ना, मराठी माणसाचं पुढील पुष्टीकरण होते आणि ते येणाऱ्या महानगरपालिकेत एकत्र आले तर पुढील मराठी माणसाला मुंबईत सन्मानाने जगता येईल हे मुख्य कारण। निश्चितच तुम्ही पत्रिका ठेवली आहे, त्या पत्रिकेमध्ये नेमकं काय लिहिलंय काय सांगा? त्या पत्रिकेचा भाऊ माझा आधार, भाऊ माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याचा प्रत्येक सुखदुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार। म्हणजे याचा अर्थ असतो की भावाने भांडण असतात, काही करतात काही दुरे असतात, पण ते एकत्रच असतात। आणि माझा आधी बंधू मिळण्याचा माझा हात उद्दिष्ट आहे। बंधू मिलनाचं तुमचं उद्दिष्ट, हा कार्यक्रम तुम्ही म्हणतात की याच ठिकाणी स्मृतीस्थळा शेजारीच होणार आहे। 30 तारखेचं तुम्ही निवडली आहे, गुढीपाडव्याचा दिवस तुम्ही निवडलेला आहे। मात्र गुढीपाडव्याला पाहायला गेलं तर मनसेचा मेळावा असतो, राज ठाकरे स्वतः तिकडे मेळाव्याला उपस्थित राहून समस्त मनसैनिकांना संबोधित करतात। मात्र तुमचा कार्यक्रम त्यावेळेला निश्चित होईल का आणि झाल्यास तो यशस्वी होईल का असं तुम्हाला वाटतं? यशस्वी होणार असं मला वाटते आहे आणि त्यांचा कार्यक्रम संध्याकाळी असावी, सकाळी 11ची वेळ मागितली आहे महानगरपालिकेकडे आणि माझा काय स्टेज बिझनेस आहे, मला एकत्र आणायचं एवढं मला पूर्ण। खरं तर तुम्ही म्हणतात की महापालिकेकडे परमिशन मागितलेली आहे, मात्र यांचा कार्यक्रम हा समस्त मोठ्या उपस्थितीत असतो, स्टेज वगैरे असतो, त्यामुळे संपूर्ण परिसर हा पोलिसांच्या नियंत्रणाखाली असतो। त्यामुळे त्या वेळेला तुम्हाला इथे येऊन हा कार्यक्रम करणं खरंच शक्य होणार आहे? शक्य होऊ शकते, आता प्रयत्न तर केलेले आहे, आता शक्य होईल असं मला वाटतं। निश्चितच, पण या संदर्भात आता जी पत्रिका आहे, तुम्ही तर स्मृतीस्थळावरती जी पत्रिका आता ठेवली आहे, मात्र ज्या दोन बंधूंना एकत्र आणायचे, त्या दोन बंधूंना म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना नेमकी पत्रिका तुम्ही कधी देणार आहे? मी यांच्या अपॉइंटमेंटसाठी घेतलेली आहे, पिरियड चालू आहे, त्यामुळे ते बिझी असतात। ज्यावेळेला तुम्ही हे पाऊल उचललं त्यावेळेला राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्या पक्षाकडून
काही प्रमुख नेत्यांनी काही संवाद आपल्याशी साधला होता का? नाही, कोणी नाही. सोनियासाठी निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर आपण पाहतोय दोन ठाकरे बंधू हे मुंबई असेल किंवा राज्य असेल या राज्यातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती एकत्र येणं फार गरजेचं आहे. केवळ शिवसेना असेल मनसे असेल यांची इच्छा नाही तर अनेक नागरिकांची ही इच्छा दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. मात्र आता या बंधू मिलनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमानव.com